आजच्या कार्याबद्दल सर्वात हसत खेळत प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे आमचे सहकारी मित्र सुनील जोशी सर आपण या ठिकाणी यायचे. कवी सुनीलजी जोशी सर आपण या ठिकाणी आपली कविता सादर करायची आहे. जोरदार टाळ आपण या ठिकाणी. हिंदी में बताएंगे सर. सुनील जी आप पधारिए, मंच पर पधारिए. सुनील जी जोशी सर आप हिंदी में आइए सर, आइए. ठीक है. काही वेळेस बॉडी लँग्वेज उपयोगी पडतं. असं म्हणलं की अरे हिंदी में ठीक है सर आइए प्लीज. सबसे पहले आप सभी को प्रणाम. और मेरा ये पहला अनुभव है आप सबके साथ. और मैं बहुत इसका श्रेय देना चाहूँगा आदरणीय डॉक्टर निर्मला राजपूत मैम को, जिन्होंने मुझे आप सबसे यहाँ पर मिलवाया. मैं उत्तराखंड से हूँ, सुनील जोशी. और हमारे उत्तराखंड में ये माना जाता है कि हमारे पूर्वज महाराष्ट्र से ही गए थे. तो और ये मेरा सौभाग्य है कि मैं पिछले 10 सालों से अब पुणेकर हूँ. हिंदी में कविताएं लिखता हूँ सरल भाषा में. और यहाँ पर मैंने विभिन्न प्रकार के रस से डूबी हुई रचनाओं को सुना. बाबा सर ने जिस प्रकार से एक दृश्य, ममता का दृश्य जिस तरीके से आपने हम सबके समक्ष रखा, वो बहुत सराहनीय है. बहुत धन्यवाद. मैं चाहता हूँ कि हम सब उनके लिए ताली बजाएं. मैं एक छोटी सी रचना, क्योंकि विभिन्न प्रकार के रस हो चुके हैं, तो भक्ति रस की ओर मैं सोच रहा हूँ कि आप सबको ले चलूँ. और ये दृश्य उस समय का है जब प्रभु श्री राम 14 बरस का वनवास पूर्ण करके वापस अयोध्या नगरी आ रहे थे. इसका शीर्षक मैंने दिया है कैकेयी माता. कैकेयी माता की दृष्टि से उनके मन के भावों को हमने आज तक विभिन्न रूप में सुना है, पढ़ा है और देखा भी. मेरे मन के भाव मैं आप सबके समझ सकता हूं. आज भवन को सजाती देखो कैकेयी माता. एक अलग नजरिया है कैकेयी माता के प्रति मेरा. आज भवन को सजाती देखो कैकेयी माता, दीपों के प्रकाश से उज्जवल ये दृश्य सुहाता. दूत ने जब से आकर यह समाचार सुनाया, हर्षित मन है फिर भी व्याकुल कैकेयी माता. राम सिया से मिलन की मन में आस जगाए. राम सिया से मिलन की मन में आस जगाए, अपनी धुन में सुध बुध खोती कैकेयी माता. कभी मुस्काती कभी भरमाती, कभी मुस्काती कभी भरमाती, दीप जलाए. नैनों से नीर बहा छुपकर रोती कैकेयी माता. कैसी होगी अद्भुत छवि प्रभु राम सिया की. कैसी होगी अद्भुत छवि प्रभु राम सिया की. सोच में डूब अधीर हो जाए कैकेयी माता. 14 बरस के बाद मिलन की आस जगाए. 14 बरस के बाद मिलन की आस जगाए. हर पल में पल पल को जीती कैकेयी माता. पुष्पों की माला ले दीप और थाल सजाए. पुष्पों की माला ले दीप और थाल सजाए. नैन बिछाकर द्वार खड़ी है कैकेयी माता. ढोल और ताशे बजते देखो आज नगर में, झूम उठी अयोध्या नगरी संग कैकेयी माता. नगर प्रवेश किए सिया संग दोनों भाई. नगर प्रवेश किए सिया संग दोनों भाई. एक टक सी देखती रह गई कैकेयी माता. आगे बढ़कर राम लला का मस्तक चूमा, मन ही मन देखो मुस्काती कैकेयी माता. सिया राम संग भ्राता लक्ष्मण आज पधारे. सिया राम संग भ्राता लक्ष्मण आज पधारे. खुश है कौशल्या सुमित्रा और कैकेयी माता. बड़े चाव से राजभवन में उन्हें बैठाकर अपने हाथों से भोग खिलाती कैकेयी माता. अंतिम कुछ पंक्तियां हैं कि दीपों की दीपावली क्या खूब सजी है. दीपों की दीपावली क्या खूब सजी है. राम लला को स्वयं दिखाती कैकेयी माता. वर्षों का बैराग आज समाप्त हुआ है. जमकर देखो दुलार लुटाती कैकेयी माता.
जमकर देखो दुर्गा पिता। बहुत बढ़िया सर, आपको देख कर हमें याद आती है, ऐसा आपको लग नहीं रहा है कि हमारे अमित जी साहब आपके साथ कविता सुनाए रहे? सर प्लीज, बहुत बढ़िया से सुनाए सर, बहुत झारखंड से हो, प्राउड ऑफ यू सर। इनके जरूरत ताले तो बढ़नी भी चाहिए, इतनी अच्छी कविता पहले पर है सर अभी का, बहुत ही बढ़िया सर। मैं सर से विनती करता हूँ सर प्लीज सुनील जी जोशी जी, और एक राहिलं ना तुमच्या राहिलं कविता, प्रतिमा काळे मॅम, या प्रतिमा काळे मॅम कवि बहुत अच्छे लिखा है हिंदी अपना, बहुत शुक्रिया। यानंतरच्या कवितेत प्रतिमा काळे आपल्या ठिकाणी सादर करतील। तितिक्षाची एक पद्धत आहे, जे येतील ना ते पूर्ण मराठी बोलतील आप ही। वो कोशिश कर रही है मेरे साथ। कोशिश करने वाले कभी हार नहीं होती, कोशिश करने वाले के कभी हार नहीं होती। चलिए सही, यस। नमस्कार, शुभ सायंकाळ। माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वप्ने। सगळ्यांना स्वप्न पाहायला आवडतं, त्यातलं एक माझं थोडंसं आगळं वेगळं स्वप्न। नाना स्वप्न सजवून आली, तुमची पत्नी बनून मिरवली। नाना स्वप्ने बनवून आली, तुमची पत्नी बनून मिरवली। अभिमान ओ भारत मातेचा, तुमचा विश्वास सदा हरवली। अभिमान ओ भारत मातेचा, तुमचा विश्वास सदा हरवले। तुमचा गणवेश वाटतो क्षाण, सळसळते रक्तात नसा नसात। तुमचा गणवेश वाटतो छान, सळसळते रक्त नसा नसात। मजही वाटते मीही बनावे सैनिक भारताची जीवनात। मजही वाटते मीही बनावी सैनिक भारताची जीवनात। 15 दिवसाच्या आत गेला तुम्ही नोकरी व ताटपणे। 15 दिवसाच्या आत गेला तुम्ही नोकरी व ताटपणे। वाट पाहत बसले रात्र दिन वेडेपणे, झेले बाप शांतपणे। वाट पाहत बसले रात दिन वेडेपणा झेले बाप शांतपणे। काय घडले काय बिघडले बातमी ती येऊन धडकली। काय घडले काय बिघडली बातमी ती येऊन धडकली। वीर जवान गावचा शहीद कायासारी थरथरली। वीर जवान गावचा शहीद कायासारी थरथरली। मणी होता विचारांचा काहूर अन अंगी अंगार संचारला। मणी होता विचारांचा काहूर अन अंगी अंगार संचारला। भारत माता संरक्षण करण्या माझा देह नव्याने सादरला। भारत माता संरक्षण करण्या माझा देह नव्याने सादरला। तुमच्या नावाची मिरवून कुंकू सांगेल जगाला तूच रे पती। तुझ्या नावाची मिरवून कुंकू सांगेल जगाला तूच रे पती। तुझी पत्नी बनली रे सैनिक स्वप्न तुझे पूर्ण करील अंती। तुझी पत्नी बनली रे सैनिक स्वप्न तुझे पूर्ण करील अंती। पुसणार नाही कुंकू भाग्यवान तुझ्या नावाचा लावूनच टिळा। पुसणार नाही कुंकू भाग्यवान तुझ्या नावाचा लावूनच टिळा। शत्रूची खोड खरी जिरवणार पायात ठोकून त्यांच्या खिळा। शत्रूची खोड जरी जिरवणार पायात ठोकून त्यांच्या खिळा। भारत मातेची मी सुपुत्री खरी न रडता हक्क माझा मागणार। भारत मातेची मी सुपुत्री खरी न रडता हक्क माझा मागणार। सैनिक माझ्या पिढींना अखेर गर्भातील अंकुराला घडवणार। सैनिक माझ्या पिढीला अखेर गर्भातील अंकुराला घडवणार। गर्भातील अंकुराला घडवणार। धन्यवाद। खूप सुंदर, खूप चांगल्या आवाजामध्ये सादरीकरण केलं मॅम, खरोखर सुंदर आवाज होता तुमचा, म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे असं मला हरकत नाहीये। शेवटी तितिक्षाचं वैभव आहे आणि तितिक्षाच्या पहिल्या कार्यक्रमापासून बरोबर आहे। एक ह्याच्यामध्ये तितिक्षा इंटरेस्टेड ग्रुपमध्ये इनकमिंग फ्री आहे, आउटगोईंग 0 आहे तशी। कारण मॅम दुसऱ्यांदा परत आउटगोईंग नाहीच आहे, 0 पण नाही। नहीं लाइफ टाइम प्लॅन, लाईफ टाइम लॉंग टाइम ऑल्सो। हा मग अनुभव आला मला, कारण काल मॅमने सांगितलं आज कार्यक्रमाला यायचं आलो, दुसरी अनुभव आहे आणि याच्यामध्ये खूप 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 सांगितलं तुम्हाला। इनकमिंग फ्री आहे आणि आउटगोईंग नाहीच आहे, पॅक
येस येस. बरं, आता थोडंसं शेवटच्या टप्प्याकडे वळण्याच्या अगोदर थोडीशी मला आपल्या कवित्रीला काय विचारायचं की ज्यांची कोणाची कविता सादरीकरण करायचं राहिले किंवा त्याचं सत्कार राहिला आहे, ज्यांचं सादर राहिलं असेल किंवा आणखीन कोणा आपलीच कविता सादर करायची, त्यानंतर एक खास कविता मॅमच्या एक जळगावच्या मॅम त्यांनी मला पाठवली आहे. त्यांना तितिक्षा इंटरनॅशनल ग्रुपतर्फे 4था क्रमांक मिळाला आहे. त्यांनी आवर्जून सांगितलं मॅम की प्रिया मॅमला सांगा आणि माझी कविता वाचून दाखवा. तिने मला सगळं व्हॉट्सअप केला आणि ती कविता मॅम आपल्या परवानगी मी सादर करतो. हो नक्कीच. तत्पूर्वी परत एकदा व्यत्ययमध्ये हा व्यत्यय एवढ्यासाठी की मी इथे 22मध्ये हा तितिक्षाचा पहिला कार्यक्रम 22ला मी 4 दिवसापूर्वी येऊन खाली ऑफिसला सांगितलं होतं की असा मला कार्यक्रम करायचा आहे, ही तारीख अवेलेबल आहे का. योगेश सर म्हणाले होते की तारीख अवेलेबल आहे, एकाने पेन्सिल बुकिंग करून ठेवलंय, मी बघतो. क्या होगा, पेंसिल से लिख दिया है, हम देखेंगे, सोचेंगे, वो आएंगे तो तुमको ना बोलेंगे, वो नहीं आएंगे तो देखेंगे. मी परवा फोन केला, विचारलं, म्हणलं अशी अशी तारीख मला, आप वो ले लीजिएगा, वो आएंगे तो देखेंगे क्या करेंगे. असं मला हे 22 मिळालं. 22 म्हणजे 22 बद्दल ऐकून होते, 22 इतर कार्यक्रम बरेच झाले होते, आले होते कार्यक्रमात, पण 22चा हा पहिला अनुभव असा आहे. 22 मी एंटर केलं, आले की माझ्या मागे लगेच आमचे सर आले. मीच आहे इथे, मी बघतो, आले पटापटा सगळं झालं. पण बॅनर कुठे काय, म्हणजे माझ्या 10 वर्षाच्या, मुद्दामून हे आवर्जून का सांगतेय, माझ्या आत्ताच्या 10 वर्षाच्या कालावधीत आज हे प्रथम घडलंय की माझा बॅनर कोणीतरी ऑफिशियल व्यक्तीने लावला. त्याबद्दल त्यांचा सन्मान. असं खूप कमी वेळा घडतं किंवा तुमचं बॅनर आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्हाला काय वेळेत कार्यक्रम सुरुवात करा, वेळेत कार्यक्रम संपवा, असं आमच्या बाबतीत पण होतं. आणि खूप खूप सर आपल्या ठिकाणी सन्मान तितिक्षा इंटरनेटच्या माध्यमातून. आणि मॅम पहिली गोष्ट, कारण हे जे आहे ना, हे बॅक जे काम करतात ना, आमच्या ह्याच्यात बॅक आर्टिस्ट म्हणतो आम्ही त्यांना, ते खूप महत्वाचे असतात. हा एकमेव कार्यक्रम नाही तर योगेशला माहितीये, आता इथे तांबे सरांना पण माहितीये की इथे आल्यानंतर काय करायला लागतं आणि काय नाही. म्हणजे बॅनर लावायचं आपणच, पळायचं आपणच, आपली सामान लावायचं आपणच. पण आजचा हा अनुभव असा आहे, म्हणजे अक्षरशः अंगावर आज काटा आलाय की हा कार्यक्रम मला काहीच करायला लागलं नाही. ना मला बॅनर कडे बघायला लागलं, ना मला साऊंड कडे बघायला लागलं, ना लाईट कडे बघायला लागलं, ना कोण कुठे आहे हे बघायला लागलं. हे म्हणजे अक्षरशः मी आल्याबरोबर 2-3 म्हणलं की हाच हॉल जरा मोठा असता तर माझं पूर्णपणे बुकिंगच करून टाकलं असतं मी वर्षभरासाठी. अक्षरशः सर मी आपल्याला विनंती करते सर, आपण या ठिकाणी सरांचा सत्कार या ठिकाणी करतो. एका महान मानधन सरांचा सत्कार या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचा सत्कार या ठिकाणी होणार. अपेक्षित आहे तितिक्षा इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी भेट, एक तुळशी झुडूप आणि मिळणारे एक पदक आणि प्रेमाची पांघरूण असलेला रुमाल. खूप 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 सुंदर. खूप 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 धन्यवाद सर, आपल्या केलेल्या सहकार्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मॅडम तुमच्या माहिती कसं सांगतो, सर्वात पहिल्यांदा मी आलोय. म्हणलं ना अगोदरच सांगितलं. आणि आता मला हे सांगायला आवडेल की आज त्यांनी हा जो पायंडा घातलाय की सर्वात पहिलं मी आलोय, तर या पुढे कार्यक्रमाला जो सर्वात पहिला उपस्थित राहील त्याला त्या कार्यक्रमात गौरवण्यात येईल. पुढच्या कार्यक्रमापासून जो कोण प्रथमतः माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहील पहिली व्यक्ती म्हणून, कुठूनही, कळलं का योगेश, कुठूनही आला आहे त्यांनी. नाही ते पाहिजे ना, इथे रेकॉर्ड असतो. आणि शेवटी येणारा पण झाला पाहिजे, तोही मानाने येतो. मला वाटतं मॅडम ही शेवटी नाही, शेवटी येणारे असतात, शेवटी जाणारे पाहिजे. मला वाटतं मॅडम सुरुवात आपण आजच्यापासून का नाही करायला नको असं वाटतं. म्हणजे आणखीन पण सगळ्यांवर लावले मॅम मला. येस मी येणार की आमच्या अकेला होते येणार.
तितिक्षा इंटरनॅशनल तर्फे राज्यस्तरीय चौथा पुरस्कार ज्या आमच्या जळगावच्या मैत्रिणीला मिळाला, माधुरी भट. खूप मोठं जे बायोडेटा आहे, मी तिला व्हॉट्सअपवर पण बोलताना बोललो, वाचायला पूर्ण दिवस जाईल. तिने कविता पाठवली प्रिया मॅमसाठी की नक्षत्रांचे देणे. बेसिकली अशा काय मॅम, आपलं क्षेत्र नाही आहे कविता संघर्षामध्ये, आपण भरपूर सूत्रसंचालन केलं आहे, पण कविता कधी सादर नाही केलं. आपण गाणे म्हणणार गायक आहोत, तर 2 लाईन म्हणतो आपल्या गाण्याच्या मग कवितेच्या, कारण आपल्या गायकासमोर बसले. मैं कभी कभी न बनता, मेरे प्यार में है कविता, मैं कभी कभी न बन जाऊं. आता तुमच्याकडे श्वास सोडला. कवितेचं नाव आहे माधुरी भट, जळगावने पाठवली कविता. नक्षत्रांचे देणे. देहाच्या पलीकडचं प्रेम, देहाच्या पलीकडचं प्रेम अनुभवासारखे आहे मला, अनुभवासारखे आहे मला. मनाने मनाशी साधलेल्या पुलावर झुलायचं आहे मला, मनाने मनाशी सांधलेल्या पुलावर झुलायचं आहे मला. श्वास श्वासांशी न भिडताच एकत्र मिसळायचे मला, श्वास श्वासांशी न भिडताच एकत्र मिसळायचे आहे मला. एकमेकांशी सुखदुःखात प्रेमाने मिसळायचे आहे मला. हे बंध प्रेमाने प्रेमाशी वासने पलीकडचे नसावेत, हे बंध प्रेमाने प्रेमाशी वासने पलीकडे नसावेत. असे पवित्र ऋणानुबंध मला जोपासायचे आहेत, असे पवित्र ऋणानुबंध मला जोपासायचे आहेत. नजरेने नजरेशी बोलून, नजरेने नजरेशी बोलून, नजरेच्या शब्दबाणावर निशब्द प्रेमासारख्या माझ्यासारखे रंग चढवायचे मनपंखावर. मनाने मनाशी प्रेमाने प्रेमाशी रंगत यावी नात्यात जुळून, हवा तेवढा वाटावा आपला असं म्हणतात नक्षत्राची देणे लाभो त्याच्या चरणी. खास माधुरी भट जळगावने पाठवलेली कविता मॅमसाठी. ही जी माधुरी भट आहे ती जळगावला राहते, काही संमेलनात पुण्यात उपस्थित राहते आणि काहींना अशा कविता पाठवते. सारखं सारखं मला काहीतरी काय लिहू म्हणून विचारत असते आणि तिला काही विषय दिला तर जवळजवळ त्याच दिवसात तो संपून ती कविता माझ्याकडे हजर असते. माझ्याकडे काही गोष्टी म्हणजे काही सांगायला खूप आवडतं मला या गोष्टी. मी एखादा विषय देते आणि त्या विषयावर लेखन करून मागवते. मी नवरात्रीत 9 दिवसाचे 9 कविता मागवते, त्याच्या स्पर्धा असतात. तसंच माझं गणेशोत्सवात 11 दिवसाचा गणपती, 10 दिवसाचा गणपती वेगवेगळे शब्द देऊन, गणेशाची वेगवेगळी नावं देऊन, त्या शब्दाच्या माध्यमातून, त्या शब्दाच्या अनुषंगाने ज्या कविता, ज्या रचना होतात त्या रचनांची स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद असतो. म्हणजे एकेका कार्यक्रमाला जवळजवळ 150 ते 200 असतात स्पर्धक आलेले आणि त्याच्यातून नंबर काढणं खरंच अवघड असतं, कारण आपण जेवढा अभ्यास केलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करून ही मंडळी कविताच्या माध्यमातून ती मांडून देत असतात. अशाच सारख्या प्रत्येक गोष्टीत प्रेरित करायला लावणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत सतत सहकार्य करत असणाऱ्या आमच्या मंदाताई या कोथरूडवरनं आता माझ्यासाठी खास बसने प्रवास करून आल्यात. तिने म्हणलं होतं, खरं म्हणजे मी आता पुढल्या वेळेपासून रिक्षा पाठवणार आहे, बसने येऊन देणार नाहीये. तर आता मंदाताई त्यांची रचना सगळे मान्यवर स्टेजवरचे आणि समोरचे सगळ्यांना नमस्कार. आज मी आता चैत्र पाडवा जवळ आलाय आणि ऋतू राग वसंत हा आता सुरू होतोय, त्यामुळे मी ऋतुराज ही कविता आपल्यापुढे सादर करते. ऋतुराज वसंताच्या आगमनाची शिशिरानं फिरवली द्वाही, मदत घेतली अवखळ वाऱ्याची, पाचोळा उडवत सांगे साऱ्यांच्या कानी काही. झटकून सारा आळस मग वनश्री स्वागतासाठी सजली, जुनं पान झाडांनी झटकलं, देखणी कोवळीक अंगभर ल्याली. चिंचेचा चिगूर, आंब्याचा मोहर,
किती सांगू तऱ्हा निसर्गाच्या दानाच्या, बहाव्याची नजाकत, पांगाऱ्याचं देखणेपण, अहो म्हाताऱ्या भिरभिरत उडाल्या ना सावरीच्या. कोवळी लालसर पोपटी पिंपळ पानं स्वागतासाठी सळसळली, आपलं काटेरीपणाचं दुःख विसरून स्वागतोत्सुक झाल्या बोरी आणि बांबळी. औषधी कडुलिंब, औषधी कडुलिंब, रात राणीचा मादक गंध, निशिगंधाला मागे सारून मोगऱ्यानं केलं साऱ्यांना धुंद. गुढ्या तोरणं उभारून आणि चैत्र गौरीची आरास करून माणसंही झाली या वसंतोत्सवानं धुंद फुंद. ऋतुराजाचं हे देखणेपण, ऋतुराजाचं हे देखणेपण, ही कोवळीक नयन सुख देते अगदी भरभरून. रसनेचे लाड करीत, रसनेचे लाड करीत द्राक्ष, कलिंगड, फणस आणि फळांचा राजाही येतो स्वागताध्यक्ष म्हणून. दिवस होतो मोठा, दिवस होतो मोठा, पहाट सजते रंग गंधांनी. स्वागत गीत म्हणत कोकिळा गाते मधुर स्वरांनी. सारे पक्षी आळस झटकून बसतात पहाटेच किलबिल करत. जणू म्हणतात, जणू म्हणतात, उठा लवकर, उठा लवकर, अहो आला ना दारात ऋतुराज वसंत, आलाय ना दारात ऋतुराज वसंत. धन्यवाद. यामार्फत एक सल्ला आहे, सगळ्यांनी उठा लवकर, दशकपूर्ती चालली आहे, आयडिया द्या लवकर लवकर, म्हणजे काहीतरी नवीन नवीन करायला. कळलं का? उठा, जागे व्हा, झोपू नका. खूप 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 सुंदर जोरदार मॅडम करता टाळायला पाहिजे. बरं, आता माझं कन्यारत्न अजया हिची रचना, तिच्या शब्द, तिच्याबद्दल बोलायचं. बर बर, तुम्ही बोलायचं. अजया, मगाशी मी सांगितलं वडिलांचं उदाहरण, आईचा आदर्श, आईचा आदर्श. छोटी मुलगी तयार आहे, 6वीला आहे, खूप डेअरिंग करते, धाडस खूप चांगलं आहे. चुकू दे, घाबरतो, पुस्तक समोर ठेव. आम्ही पण असंच शिकलोय, कारण न पडता सायकल कोणी शिकत नाही, किंवा जोपर्यंत हाताला चटके येत नाही तोपर्यंत भाकरी नीट करू शकत नाही. आता मी 2 मिनिटं डॉक्टर साहेबांना विनंती करतो. गेल्या आठवड्यात आपण एक वर्ल्ड पोएट्री म्हणून काव्यसंमेलन घेतलं आणि एक आगळा वेगळा प्रकारचा प्रयत्न कायम आपण करत असतो माझ्या संस्थेतर्फे. तसं हे वर्ल्ड पोएट्रीचं काव्यसंमेलन होतं, त्याचं उद्घाटन आपण या बालकवयित्रीच्या हस्ते आपण देखील केलं. आणि तिला आंतरराष्ट्रीय बालरत्न काव्य पुरस्कार सुद्धा तिला तो मिळालेला आहे. आणि त्या पाठवण्याचा उद्देश एकच की 2035 मध्ये असणारी कविता कशी असणार आहे, ती जास्त सकस प्रगल्भ होईल याच्याकरता आपण आत्तापासून प्रयत्न केले पाहिजे. त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे. म्हणून आपण या बालिकेच्या हस्ते पण त्या दिवशी ते प्रकाशन आपण केलं. दशकपूर्ती 16 होत 2035 मागाशी मॅमने सांगितलं. आणि खरोखरच आईचा आदर्श घेणारी मुलगी, खरोखर यासाठी आपण जोरदार टाळा वाजवायचा. आणि अजयासाठी अशा काय नंबर 678 नंबर आहे त्यांचा, 678वा नंबर आहे, अंक आहे त्यांचा. आणि आजचा सुंदर 20 मार्च 2025 डहाळे अंक वर्ष 12वी. 22 देशामध्ये आपण या ठिकाणी काम करताय. नो मनी मॅटर, कुठलाही पैसे मिळावा किंवा उद्देश नसताना 19 वर्ष चालू आहे, 18 वर्ष पूर्ण म्हणजे जवळजवळ 1.5 तप तुम्ही सर या क्षेत्रामध्ये अशा खूप मोठं काम केलं. आणि 7 समुद्र पार आपला झेंडा नावाच्या माध्यमातून लावलं आणि खूप मोठं काम या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा मी डहाळी अंकाचं प्रकाशन करण्याच्या अगोदर मी प्रिय मागणी विनंती करतो, आपण आपली 2 शब्द सरांच्या विषयी बोलायचं आणि डहाळी अंकाचं प्रकाशन करणार आहोत. यांच्याबद्दल काय बोलायचं, यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. एक गोष्ट अशी आहे की कला, नाटक, साहित्य, सांस्कृतिक, शिळवादन, चित्रपट, शॉर्ट फिल्म, नाट्यवाचन, गाणी, नाचणं पण
चित्रकला, नाचणं पण हो ते राहिलं, ते विसरलं, सोशल पण. किशोर कुमारचा आवाज गाणे खूप सुंदर गातात सर. किशोर कुमार सर कार्टून व्यंगचित्र. आणि सगळ्यात आपल्या डोक्याचे केस पांढरे जे निघून जातात चिंता करता करता भविष्याची, असं भविष्यवर्तन ते काय हस्तरेखावरून कुंडली आणि काय सहीवरून स्वभाव वगैरे 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 जवळजवळ 18 देशात. म्हणजे मी इथं उभे राहिले तर मला म्हणजे सकाळ उजाडले सगळं सांगता सांगता असं हे व्यक्तिमत्व. आणि शिळवादन असेल, कार्टून असेल, त्यांचा तो डाळी अंक तर आता मी म्हणजे डाळीचं आता कुठे बालीला कुठे गेला होता आता कुठेतरी व्हिएतनामला, हा आता तिकडे गेला होता. तिकडे ते काय त्यांचं सहीवरून स्वभाव आणि विश्व जोडो अभियान आणि कुठे जाईल तिथे म्हणजे कुठेही त्यांचा कार्यक्रम असा असतो, कुठेही तुम्ही चौकात उभं राहा, चौकात कार्यक्रम होऊ शकतो. म्हणजे त्यांना स्टेजची गरज नाही, त्यांना आर्टिस्टची गरज नाही, त्यांना अँकरिंग नको, त्यांना कोणीच नको, सब कुछ मधुसूदन असा त्यांचा एक कार्यक्रम आहे. ते शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना इतकं हसवतात. मोठं मुलं तर ते पोट भरून भरून हसतात, इतकी हसतात ते बेदुनी चकली काय करतात, त्यांच्यातच मुलांमध्येच मुलं होऊन जगतात. म्हणजे त्यांचं तेच करू जाणे ते आपल्याला काही येत नाही आणि ते आपल्याला जमणार पण नाही. काय होतील बघू, झाले बघू, या सम आज तसं हे आहे सगळं. आणि यांच्याबद्दल यांचा हा अंक आहे 678, 678वा अंक हस्तलिखित. त्याचं प्रकाशन इथे करायचं आहे आणि हे हस्तलिखित मावशीच्या हस्ते प्रकाशित करणार आहोत. आणि या हस्तलिखिताचं सगळं हाताने लिहिलेलं असतं आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यात असते. आजच्या कार्यक्रमाचं याच्यामध्ये लिहिलेलं वृत्त आपण म्हणजे आजचा जो कार्यक्रम काय आहे तो प्रियाचा आपण फोटो टाकलेला आहे, सगळं प्रमुख कोण आहेत वगैरे सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये. विश्वजोड अभियानाचा माझा एक फोटो आहे, नंतर मी स्वतः काढलेलं कार्टून आहे, माझी स्वतःची एक छोटी कविता आहे, असं सगळं त्याच्यामध्ये असतं. अनेक त्या कार्यक्रमाच्या दिवशी ते आपण सगळे अंक हे काढत असतो आणि किमान 2 दिवस लागतात एक अंक करायला सातत्यानं. आणि येता आता सारखा डोक्यामध्ये तो विषय असतो, त्यामुळे अंक लगेच पडू शकतो लगेच. म्हणजे त्याला काही थोडंच नाहीये. आता मी लवकरच 700वा अंक प्रकाशित करणार आहे. तितीक्ष इकडे बघा. त्याला बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतोय ते बंधुकृष्ण घाणेकर सरांच्या बाबतीत हा गोष्ट म्हणजे ही व्यक्तीच अशी आहे की त्याच्याबद्दल काय आणि किती कोणत्या शब्दात आता एखादं बसवायला लागेल कोणतरी लिहायला, कारण एवढं तर आपण काही लिहू शकणार नाही. वसुधाला सांगेन ती लिहू शकते लेख वगैरे चांगले, तेव्हा तिला एखादा लेख लिहायला सांगेन त्या सरांवर, हा तेव्हा ती लगेच रेडी, तेव्हा ती करेल. 4 एपिसोड झालेले म्हणजे 11 एपिसोडची सिरियल करायला हरकत नाही. फक्त त्यांची भूमिका ही त्यांनीच करावी अशी त्यांना विनंती, कारण ते कोणी करू शकणार नाही. बरं, आता ही माझी सगळ्यात धाकटी लेख आणि तिची रचना नवीनच आत्ता केलेली, त्यांच्या वर्ल्ड पोएट्रीच्या दरम्यान तिने लिहिलेली. यामार्फत एक सल्ला आहे, सगळ्यांनी उठा लवकर, दशकपूर्ती चालली आहे, आयडिया द्या लवकर लवकर, म्हणजे काहीतरी नवीन नवीन करायला. कळलं का? उठा, जागे व्हा, झोपू नका. खूप 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 सुंदर जोरदार मॅडम करता टाळायला पाहिजे. बरं, आता माझं कन्यारत्न म्हणजे अजया हिची रचना, तिच्या शब्दात तिच्याबद्दल बोलायचं. बरं तुम्ही बोलायचं. अजया, मगाशी मी सांगितलं वडिलांचं उदाहरण, आईचं आदर्श. छोटी मुलगी तयार आहे, 6वीला आहे, खूप डेअरिंग करते, धाडस खूप चांगलं आहे. चुकू दे, घाबरत पुस्तक समोर ठेव. आम्ही पण असंच शिकलोय, कारण न पडता सायकल कोणी शिकत नाही किंवा जोपर्यंत हाताला चटके येत नाही तोपर्यंत भाकरी नीट करू शकत नाही. 2 मिनिटं मी
2 मिनिटं. डॉक्टर साहेबांना विनंती गेल्या करतो. आठवड्यात आपण एक वर्ल्ड पोएट्री म्हणून काव्यसंमेलन घेतलं आणि एक आगळा प्रकारचा प्रयत्न कायम आपण करत असतो माझ्या संस्थेतर्फे. तसं हे वर्ल्ड पोएट्रीचं काव्यसंमेलन होतं, त्याचं उद्घाटन आपण या बालकवयित्रीच्या हस्ते आपण देखील केलं. आणि तिला आंतरराष्ट्रीय बालरत्न काव्य पुरस्कार सुद्धा तिला तो मिळालेला आहे. आणि त्या पाठवण्याचा उद्देश एकच की 2035 मध्ये असणारी कविता कशी असणार आहे, ती जास्त सकस प्रगल्भ होईल याच्याकरता आपण आत्तापासून प्रयत्न केले पाहिजे. त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे म्हणजे आपण या बालिकेच्या हस्ते आपण त्या दिवशी ते प्रकाशन आपण केलं. दशकपूर्ती 16 होत 2035 मगाशी आम्ही सांगितलं. आणि खरोखर आईचा आदर्श घेणारी मुलगी खरोखर यासाठी आपण जवळजवळ ठळवायचं होतं. आणि अजयासाठी अशा काय नंबर असतं 678 नंबर आहे त्यांचा, 678वा नंबर आहे, अंक आहे त्यांचा. आणि आजचा सुंदर 20 मार्च 2025 डहाळे अंक वर्ष 22 देशामध्ये आपण या ठिकाणी काम करताय. नो मनी मॅटर, कुठलाही पैसे मिळावा किंवा उद्देश नसताना 19वा वर्ष चालू आहे. 18 वर्ष पूर्ण कर म्हणजे जवळजवळ 1.5 तप तुम्ही सर या क्षेत्रामध्ये अशा खूप मोठं काम केलं आणि 7 समुद्र पार आपला झेंडा नावाच्या माध्यमातून लावलं आणि खूप मोठं काम या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा मी डहाळे अंकाचं प्रकाशन करण्याच्या अगोदर मी प्रिय मागणी विनंती करतो आपण आपली 2 शब्द सरांच्या विषयी बोलायचं आणि डहाळे अंकाचं प्रकाशन करणार आहोत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. एक गोष्ट अशी आहे की कला, नाटक, साहित्य, सांस्कृतिक, शिळवादन, चित्रपट, शॉर्ट फिल्म, नाट्यवाचन, गाणी, नाचणं पण, चित्रकला, नाचणं पण, हो ते राहिलं ते विसरलं, सोशल पण. किशोर कुमारचा आवाज गाणे खूप सुंदर गातात सर. किशोर कुमार सर कार्टून आणि सगळ्यात आपल्या डोक्याचे केस पांढरे जे निघून जातात चिंता करता करता भविष्याची, असं भविष्यवर्तन ते काय हस्तरेखावरून कुंडली आणि काय सहीवरून स्वभाव वगैरे 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 जवळजवळ 18 देशात. म्हणजे मी इथं उभे राहिले तर मला म्हणजे सकाळ उजाडलेले सगळं सांगता सांगता असं हे व्यक्तिमत्व. आणि शिळवादन असेल, कार्टून असेल, त्यांचा तो डहाळी अंक. तर आता मी म्हणजे डहाळीचं आता कुठे बालीला कुठे गेला होता आता कोणत्या तरी व्हिएतनामला, हा आता तिकडे गेला होता. तिकडे ते काय त्यांचं सहीवरून स्वभाव आणि विश्व जोडो अभियान आणि कुठे जाईल तिथे म्हणजे कुठेही त्यांचा कार्यक्रम असा असतो, कुठेही तुम्ही चौकात उभं राहा, चौकात कार्यक्रम होऊ शकतो. म्हणजे त्यांना स्टेजची गरज नाही, त्यांना आर्टिस्टची गरज नाही, त्यांना अँकरिंग नको, त्यांना कोणीच नको, सब कुछ मधुसूदन असा त्यांचा एक कार्यक्रम आहे. ते शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना इतकं हसवतात. मोठं मुलं तर ते पोट भरून भरून हसतात, इतकी हसतात ते बेदुनी चकली काय करतात त्यांच्यातच मुलांमध्येच मुलं होऊन जगतात. म्हणजे त्यांचं तेच करू जाणे ते आपल्याला काही येत नाही आणि ते आपल्याला जमणार पण नाही. काय होतील बघू, झाले बघू, या सम आज तसं हे आहे सगळं. आणि यांच्याबद्दल यांचा हा अंक आहे 678, 678वा अंक हस्तलिखित. त्याचं प्रकाशन इथे करायचं आहे आणि हे हस्तलिखित मावशीच्या हस्ते प्रकाशित करणार आहोत. आणि या हस्तलिखिताचं सगळं हाताने लिहिलेलं असतं आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यात असते. आजच्या कार्यक्रमाचं याच्यामध्ये लिहिलेलं वृत्त आपण म्हणजे आजचा जो कार्यक्रम काय आहे तो प्रियाचा आपण फोटो टाकलेला आहे, सगळं प्रमुख कोण आहेत वगैरे सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. विश्वजोड अभियानाचा माझा एक फोटो आहे, नंतर मी स्वतः काढलेलं कार्टून आहे, माझी स्वतःची एक छोटी कविता आहे, असं सगळं त्याच्यामध्ये असतं. अनेक त्या कार्यक्रमाच्या दिवशी ते आपण सगळे अंक हे काढत असतो आणि किमान 2 दिवस लागतात एक अंक करायला सातत्यानं. आणि येता आता सारखा डोक्यामध्ये तो विषय असतो, त्यामुळे अंक लगेच पडू शकतो लगेच. म्हणजे त्याला काही थोडंच नाहीये. आता मी लवकरच 700वा अंक प्रकाशित करणार आहे. तितीक्ष इकडे बघा. त्याला बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतोय ते बंधुकृष्ण घाणेकर सरांच्या बाबतीत
हा गोष्ट म्हणजे ही व्यक्तीच अशी आहे की त्याच्याबद्दल काय आणि किती कोणत्या शब्दात आता एखादं बसवायला लागेल कोणतरी लिहायला, कारण एवढं तर आपण काही लिहू शकणार नाही. वसुधाला सांगेन ती लिहू शकते लेख वगैरे चांगले, तेव्हा तिला एखादा लेख लिहायला सांगेन त्या सरांवर. हा तेव्हा ती लगेच रेडी, तेव्हा ती करेल. 4 एपिसोड लिहिलेले आहेत. हा 4 एपिसोड झालेले, म्हणजे 11 एपिसोडची सिरियल करायला हरकत नाही. फक्त त्यांची भूमिकाही त्यांनीच करावी अशी त्यांना विनंती, कारण ते कोणी करू शकणार नाही. बरं, आता ही माझी सगळ्यात धाकटी लेख आणि तिची रचना नवीनच आत्ता केलेली, त्यांच्या वर्ल्ड पोएट्रीच्या दरम्यान तिने लिहिलेली. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पैसा असतो पैसा. तो माहिती पैसा असतो पैसा, पैसा असतो पैसा. पैशाला नसतो धर्म, पैशाला नसते जात, पैशाला नसते प्रेम, पैशाला नसते नातं. पैशाने दिली साथ तर होतो माणसाचा विकास. पैसा विकासाला कारण, पैसा नसेल तर होतं माणसाचं मरण. कारण पैसा असतो पैसा, पैसा असतो पैसा. जितकं आईने नाव कमवलं त्याच्यापेक्षा जास्त नाव निश्चितच मुलगी कमवलं असं अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करत नाही. नुसतं नाव नाही, पैसा पण प्रश्नच नाही पैसे कमवले आईच्या नावावर, आईच्या वरच्या नावावर. येस, मी मॅमने विनंती करतो आपण या छोट्या चिमुकल्या कवयित्रीचा आपण सत्कार करायचा. क्षमा मी विनंती करतो की आपण एक छोटीचं कौतुक आशीर्वादाचा प्रेमाची झालर तुळस आणि कविता संग्रहाचं पुस्तक प्रकाशन त्या ठिकाणी करतो. खूप सुंदर, खूप सुंदर. इंदिरा संत अशा शांतासारखी आहे. तू पुढं मोठीला पण आईसारखाच पैसा कमव. दामले ते कमवणारच. त्यांचा सत्कार आहे मागे मागे तो त्या काकांना त्यांची रचना सादर करायची. तर त्या काकांचं नाव सांगा आपलं प्लीज. गावडे काकांसाठी आपण दोघं टाळा वाजूयात की आपण आपली सादरीकरण या ठिकाणी करतो. हो का, अच्छा. तुम्ही निगडीवरून, तुम्ही निगडी प्राधिकरणावरून आणि मी चिंचवडवरून, मी पण उशिराने आलो, मी लवकर आलो. तर आपण नमस्कार, मी नंदकिशोर गावडे. चिवताईविषयी कविता म्हणणार आहे. चिवताई दार उघड, मी आहे स्वप्नपरी, तुला आणि मला आणि बर्फीची वडी. बर्फी आहे गोड गोड, आता तरी रुसवा सोड, बोल माझ्याशी गोड गोड. चिवताई तुझ्या अंगावर तपकिरी स्वेटर, मी होते तुझ्या घरची वेटर, आता तरी बोल नीटसर. तू आणि मी जाऊ बागेत, घेऊ फुलांचा सुवास, तेवढाच मला लागेल तुझा सहवास. बागेत गुलमोहराच्या उंच फांद्यावर जाऊ, तू आणि मी सिनेमाची गाणे म्हणू. माझा चिमणा गेला पिल्लांना करिता दाना पाणी आणायला, मी कशाला करू मजेची कास. स्वप्नपरी तुला नाही कोणाचा धाक, पोपट सांगत होता तिला नाही येतं नीट घरचं काम. चिवताई तसं काही बोलू नको, अंतकरण भरून येतं. मी आहे सुंदर, घरी माझी नाही कदर. नमस्कार. खूप सुंदर. म्हणतो शेवटच्या बॉलला 6 मारण्याचा प्रकार का थांबा सर. या निगडीवर आले, जोरदार टाळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. शेवटच्या बॉलला 6 मारणारे सर बोलूया. सर एक संगीनी कविता म्हणणार आहे. संगीनी कविता म्हणणार आहे. अच्छा, कविता म्हणणार आई तेच आई. देखो अभी मराठी शिकले होते ना, मराठी बात केली नाही. मी त्याला म्हणली होती की सर बोलावतो. हा म्हणलं त्याला, मग पाठवा ना त्याला, पाठवा ना. आता तुम्ही माझी भारी मराठी आहे, तुम्ही मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकायला नाही मराठी तुमच्याकडून. तर म्हणतो शेवटच्या बॉलला 6 मारण्याचा प्रकार का थांबा सर. या निगडीवर आले, जोरदार टाळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे.
शेवटच्या ओव्हरला 6 मारणारे सर बोलिये. सर एक संगिनी कविता म्हणणार आहे. संगिनी कविता म्हणणार आहे. अच्छा कविता म्हणणार खूप छान आई कविता आई आहे ना संगिनी. आई तेच आई. क्या बात है. देखो अभी मराठी सीखले होते ना, नागरिक 12 भी बात करी ना. मी त्यांना म्हणली होती की सर बोलावतो हा म्हणलं त्याला, मग पाठवा ना त्याला, पाठवा ना. आता तुम्ही माझी भारी मराठी आहे, तुम्ही ऐक. मी तुमच्याकडून शिकायला नाही मराठी तुमच्याकडून. हो ते नक्की आहे. मला आधी माझं ऐक ना गुलाब आहे. बहुत सुंदर आहे संगिनी कविता. एक बार पुनः आप सबको प्रणाम, और यकीन नहीं हो रहा है कि दोबारा मौका मिल रहा है. धन्यवाद निर्मला मैम. संगिनी एक मेरा छोटा सा कविता संग्रह है जो पब्लिश्ड है 2021 में. उसमें संगिनी के ऊपर संगिनी के प्रेम को लेकर, विरह प्रेम की रचनाएं हैं. तो संगिनी को लेकर के मेरे भाव कि मैं तुमसे कुछ कहूं तुम तुरंत ही मान जाती हो. मैं तुमसे कुछ कहूं तुम तुरंत ही मान जाती हो. मेरे कहे बिन कैसे जान जाती हो. कैसे हृदय को मेरे तुम पढ़ लेती हो. नजरें कहना चाहें पहले ही समझ लेती हो. मुझको मुझसे ज्यादा पहचाना है तुमने. संगिनी बनकर साथ निभाया है तुमने. मैं भी चाहता हूं तुम जैसा बनना. मैं भी चाहता हूं तुम जैसा बनना. तुम्हारी कही हर बात को सुनना. अपने लिए भी अब समय निकाला करो. अपने लिए भी अब समय निकाला करो. कुछ पल बैठकर खुद को निहारा करो. कोई ना कहेगा कि अब थक गई हो. कोई ना कहेगा कि अब थक गई हो. थम जाओ जरा यूं रम गई हो. कब तलक यूं फरमाइशें पूरी करती रहोगी. कब तलक यूं फरमाइशें पूरी करती रहोगी. अपने लिए तुम कब जियोगी. स्त्री ही नहीं तुम संस्कार हो. स्त्री ही नहीं तुम संस्कार हो. इस जीवन को समेटे एक परिवार हो. तुम हो गौरव अपने समाज का. तुम हो गौरव अपने समाज का. अटूट रिश्ता हो इस ब्रह्मांड का. हे संगिनी तुम ऊर्जा का स्रोत हो. हे संगिनी तुम ऊर्जा का स्रोत हो. त्याग, विश्वास और प्रेम सभी भावनाओं से ओतप्रोत हो. ये धैर्य मुझको भी सिखा देना. ये धैर्य मुझको भी सिखा देना. अपनी तरह तुम मुझको भी बना देना. अपनी तरह तुम मुझको भी बना देना. बहुत शुक्रिया. आता एक रचना चिमणी. जीव आणि कऊ म्हणजे एकदम आवडीचे. लहानपणापासून अगदी अगदी बरोबरच असणारे. आणि त्या आठवणी काही जात नाही. त्यावेळेस आजी आजोबा असायचे. आजी आजोबा काही गोष्टी सांगायचे. अजून काका काकू असायचे. अजून कोणी एकत्र कुटुंब पद्धत. एकत्र कुटुंब पद्धत वेगळी बंद पडत गेली. त्याचे कायदे बदलले गेले. तुमच्या बंगल्याचे फ्लॅट सिस्टीम मध्ये हे गेले आणि झाडं गेले. सगळे गेले. आणि मग कुठेतरी एखादं झाड असतं त्याच्यावर कधीतरी केव्हा ते एखाद्या चिमणीचा आवाज येतो आणि तेव्हा आपलं वय फार हे होऊन गेलेलं असतं. तर अशा काही विचारामध्ये एक केलेली सहज काल सुचले परवाच्या दिवशी केव्हा तरी केलेली. खूप दिवसांनी चिमण्यांची किलबिल कानावर पड. एकमेव असलेल्या झाडावर काही चिमण्यांची किलबिल. खिडकीचे दार उघडले ते किलबिल पाहण्यासाठी. झाडाची काही पाने वाऱ्याने डोलत होती तर काही जीर्ण पाने खाली पडत होती. त्या खाली पडत असलेल्या पानांकडे पाहत असताना तो त्याच्या बालपणात गेला आणि एक आजीनी सांगितलेली गोष्ट मनात किलबिल करायला लागली. तो गच्चीमध्ये गेला होता.
कैऱ्या काढण्यासाठी. चिमण्यांचा गोंगाट ऐकून आजी आली, म्हणाली आज नको झाडाला हात लावू, चिऊताईला छोटी छोटी पिल्ले झाली आहेत. आजीने काही ज्वारीचे दाणे आणि भात आणला, तो दे चिऊताईला, म्हणजे ती घाबरणार नाही. अगदी सहज झालेला संस्कार. चिऊताईला त्रास नसतो द्यायचा. तिला बोलता पण येत नाही, पण आपण समजून घेतले पाहिजे. नंतर चिमणी, चिऊ, काऊ, माऊ वगैरे वगैरे शब्द वेगळ्या अर्थाने समोर आले, पण आजीने सांगितलेले कायम मनात आपण समजून घेतले पाहिजे. आजकाल काऊ चिऊ हरवून गेले. स्पॅरो क्रो तक्त्यामधून, आजी आजोबा फोटोमधून, कधीतरी केव्हा तरी मुलांना सुनेला नकोशी वाटणारी भेट. किलबिल हरवून गेलेली. आणि ही किलबिल कायम ठेवायचे. ते प्रियाला काल का परवाच म्हटले, ही किलबिल कायम ठेवणारी आमची चिमणी. आणि खरोखरच आज 20 मार्च चिमणी दिन आहे आणि त्याला अनुसरूनच आता नक्की चिमणी कोण आहे हे सगळं आपलं बघितलंच असेल. मला चिवचिव करायला लावायला लागते सगळे आधीच करते म्हणून प्रसिद्ध. तितिक्षेचे सर्वेसर्वा अध्यक्ष कमिटी प्रमुख पाहुण्या भाषण नाहीच करायचं. आपण नाटकात बोलतो ना तसंच बोलायचं. नमस्कार. तितिक्षा इंटरनॅशनल आणि श्रीदा क्रिएशन आयोजित जागतिक काव्य संमेलनानिमित्त मला इथे बोलवून जो मान दिला त्याबद्दल मी तितिक्षा इंटरनॅशनल आणि प्रिया दामले यांची आभारी आहे. प्रिया दामलेंबद्दल काय बोलायचं हे मला कळत नाही, कारण माझ्यापेक्षा ती खूपच लहान आहे. प्रिया दामले या आपलं काम चोख पार पाडतात. बालगंधर्वला त्यांनी फार छान कार्यक्रम केला होता. अनेकांना बक्षिसे देऊन त्यांचे सत्कार केले होते. आपल्या वडिलांसाठी प्रियाताई जे काही कार्य करतायत त्याला तोड नाही. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता मी यापेक्षा जास्त काही बोलत नाही. प्रिया मॅम थोडस मला मॅमची बोलायचं. आपण चर्चा 2 सेकंद फक्त. मॅम वडिलांचे मला खूप रिलेशन. तुमचं थोडस काही प्रश्न विचारायचे आहेत मला. तुम्ही नाटक क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम केले, चित्रपट पण तुम्ही भरपूर काम केलं, त्यात अभिनेत्री पण तुम्ही काम केले, तर त्याविषयी काय सांगू शकता? ज्यावेळेस तुमचा पहिला प्रश्न होता की तुम्हाला वाटले मला चित्रपटात अभिनयासाठी मला बोलले, नाटकासाठी बोलले, किंवा त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होती? नाही, त्यावेळेला मी शाळेत काम करत होते. बर. आणि शाळेत आमची नाटकं वगैरे असायची. बरोबर. तर पणशीकरांचं एक हे आलं होतं पेपरला, आम्हाला कलाकारांची गरज आहे. बर बर. गरज आहे म्हणजे मी नुकतीच शाळेतनं वगैरे बाहेर पडलेली होती. मी भेटायला गेले त्यांना बालगंधर्वला. ते म्हणाले नाटकात काम करायचं म्हणजे सगळं झोकून द्यायचं. बरोबर. आज आमच्या कोणाचं लग्न आहे, आज घरात अमुक आजारी आहे, हे काही चालत नाही. तर म्हणजे हो माझी तयारी. लहान होते काळ, 16-17 वर्षाचीच होती. हो मी तयार आहे, विचार कर नीट आणि सांग म्हणाले. म्हणजे हो विचार केला मी, मला आता गरज आहे म्हटलं. म्हणजे परिस्थिती खूप वाईट होती. तर म्हटलं मला गरज आहे, मला काम करायचं. ठीक आहे म्हणाले, तू संध्याकाळी तालमीला ये, उद्यापासून कोल्हापूर दौरा आहे. उद्यापासून कोल्हापूर म्हणूनच तुला सांगितलं, घरातलं काही कारण सांगायचं नाही, झोपून द्यायचं त्याच्यात. बरं म्हटलं. घरी गेले, म्हटलं असं असं मला काम आलंय, मी जाते उद्यापासून दौऱ्यावर आणि संध्याकाळी तालमीला चालली. तर त्यावेळेला 16व्या वर्षी मी चंद्राबाई चित्रावची मधली भूमिका केली, तो मी नव्हेच. आणि तिला मुलगीच असते 19 वर्षाची. म्हटलं आणि बाबा म्हणायचं पणशीकरांना. मी त्यांना म्हटलं हो मी दिसेन का तेवढी, ते मेकअपचं काम आमचा मेकअप मन करेल म्हणाले. ठीक आहे म्हटलं.
बोलताना जरा सावरून बोलायचं म्हणाला, बरं. थांबून बिंबून. अच्छा. तुझं वय झालंय, तू 75 वर्षाची आहेस. आता मी 75 वर्षाची आहे. तरी त्यावेळेस सांगितलं, तुम्ही आत्ता सांगताय. म्हटलं ठीक आहे, म्हटलं करीन. तालीम वगैरे घेतली, उद्या गाडीत पण तालीम होणार म्हणाले. म्हटलं हो चालेल, आता रात्री काय एवढी झोपशील ना तेवढीच, मग उद्या प्रयोग होईपर्यंत तालीम तुझी. म्हटलं बरं चालेल. आणि कोल्हापूरला आमचा पहिला प्रयोग. कोल्हापूरला मी स्टेजवर गेलो, खूप लांब केस होते, तो आंबाडा घातला की असा बाहेर यायचा. तर म्हटलं रिंकल बिंकल केले, त्यांनी सगळं केलं, केस बांधून दिले. तिथे गेल्यानंतर कितीही जरी केलं तरी तरुण ते तरुणच दिसायला होतं. एक जण कोल्हापूरच्या लोक म्हणजे काय, ए उचला त्या चंद्राबाईला, नाटक थांबवलं एकदम. ते म्हणाले कोण उचलायला येत आहे, त्यांनी पुढे या, उचला आणि घेऊन जा तिला. मला नुसतं कापरं बसलं, गाव म्हटलं बाबा तुम्ही काय सांगताय, गप्प बस म्हणाले. या कोण आहे, त्यांनी पटकन पुढे या आणि तिला उचला आणि घेऊन जा, मी बघतो दुसरी आर्टिस्ट कोण घ्यायची ती. एक जण पुढायला तयार नाही, एक जण उठला, विषयाला ताव देत वगैरे, मी घेऊन जातो, ये म्हणाले. ये नाही ते पुढे ये. तर तिथलं बागरी पोलीस बिलीस खूप असायचं, ओव्हरपॅक शो असायचं. तर ते येऊन कडेला थांबले. त्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर त्यांचा करारी हे होता, काय कोण पुढे ये, चाल चल ये पुढे, असं म्हणाल्यानंतर तो जो परत मागे गेला, मागे जाऊन बसला. आता मग सांगा की प्रभाकर फणशीकर सोबत तुम्ही काम केलं, घरच्यातून तुम्हाला कसा विरोध मिळाला की सहकार्य मिळाला किंवा पुशबॅक मिळाला किंवा काय नाही, तू जातीस ना चांगले त्यावेळेला ना फार कमी समजायचे. ओके, नाटका सिनेमात काम करणं हे कमी पडा. अगदी बरोबर. तर माझी आई मला नेहमी म्हणायची, अगं 4 घरच्या पोळ्या लाटणं. बरोबर. पण माझ्यात जे टॅलेंट होतं ते पोळ्या लाटून मला कसं समाधान नाही, मिळणार. कारण पोळ्या लाटणं सामर्थ्य आपण बघतो सगळं, आता पोळ्यात लागतात सगळ्या, त्यामुळं सांभाळून सगळं सांभाळून करतात, सुद्धा लागतं. आणि खरोखर त्यावेळेस अशी पद्धत होती की स्त्री भूमिका करायला पुरुषांनी सुद्धा अगदी डोक्यात टॉवेल घेऊन, अगदी पदर खोचून, स्त्रीसारखा अभिनय करून, आमच्या लहानपणी जे आपण आपल्या पाहिलं तर खूप तुमचं खूप चांगलं काम या ठिकाणी आहे. यांना चित्रपटामध्ये तुम्ही बरेच काम केलं, त्याच्याविषयी काय सांगतो थोडक्यात? आपल्या काकांनी मला त्याच्यात खूप मदत केली. काय बात आहे. खाली यायचे काय, हात मारायचे, आदल्या दिवशी सांगायचे, पण त्याला फोन बिन फार नव्हते. क्षमा उद्या तुझं सकाळी सेट लागणार आहे, तू तयार राहा, मी न्यायला येतो. दादांची गाडी घेऊन ते यायचे. आले की क्षमा चल लवकर तयार कर, पटकन चल. आम्ही धावत सुटायचो. तिथे गेलं शूटिंग मध्ये मेकअप करून थांबायलाही लागायचं. ओके. आणि मी डान्सरही होते, डान्स करायचं. आणि त्याच्यानंतर एकदा काय झालं, दुसऱ्या वेळेला रत्नमालाबाई पण असायच्या माझ्याबरोबर, आणि दुसऱ्यांदा मी त्यांचंच गुंगा बच्चा सबसे अच्छा केलं. त्यानंतर मेहमूद जोर जोरात शमाजी चलिये जल्दी, शमाजी. मेहमूदचा आवाज ओळखून आमचं ते सहकार नगर सगळं मेहमूद इथे कुणाला का मारतोय, प्रत्येक जण दार उघडून बघायला लागला. 5:30-6ची गोष्ट. हो. आणि प्रमोदची पण त्यावेळेला प्रमोद काका म्हणाले शमाजी चलो. तर मेहमूद आप मराठी बोलते है ना, मेरी भाषा क्यों बोल रहे हैं? नहीं आप बोल रहे हैं ना, इसलिए मैं भी बोल रहा हूँ. विनोदी होते खूप. म्हणजे प्रिया मॅम सारखेच विनोदी. हो. अच्छा. बरं, आता त्यांच्याच करणं मला माहिती, अभिनय वडील सांगितलं बरं. बरं, आता मला सांगा तुम्हाला पहिला पुरस्कार मिळाला असेल, नाट्य क्षेत्रात असेल, चित्रपटात असेल, काय सांगतात त्याविषयी थोडक्यात? काय असं मी त्या झोकून दिलं, म्हणजे मी घर अमुक डमुक मुलं हे काही बघितलं नाही. जसं पणशीकरांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला. आमची अश्रूंची झाली फुलेचा प्रयोग होता, आणि त्या प्रयोगाला त्यांना कळलं, त्यांची आई गेली म्हणून घरनं निरोप आला. एक अंक आमचा झाला होता, आणि दुसरा सगळा रडकाय ह्याचं जेल सीन वगैरे, आणि त्याच्यात ते मुलगा गेलेला असतो दोघांचा. आणि निरोप आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपला स्वतःचा ड्रेस होता त्याच्यावरच लेंगा झब्बा घातला, आणि ते म्हणाले मी जाऊन येतो. तेवढ्या त्या ह्याच्यातच इंटरव्हल मध्ये ते जाऊन परत आले पाहिजे होते. आले तर मी म्हटलं काय झालं, आता काही सांगत नाही, मी जाऊन येतो.
म्हणून. आणि त्यांना सांगताना भावानी काय सांगितलं दाजी पळशीकर, ते म्हणाले तुमची आई खूप सिरियस झाली, तुमची आठवण काढली म्हणून ते लगेच गेले. सांगितलं शिवाजी मंदिर पासून त्यांचं घर जवळ, गेले लगेच गेले, आईला नमस्कार वगैरे केला आणि त्याच पाऊली सांगितलं माझा प्रयोग सुरू आहे. हाऊसफुल प्रयोग होते त्यावेळेला. म्हणाले मला जायला पाहिजे. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला थांबता आलं तर नाटक संपेपर्यंत थांबा, नाहीतर तुम्ही आईला घेऊन जा. मी आतापर्यंत असेपर्यंत मी आईचं खूप केलं, तुम्ही घेऊन जा. आले जेल सीन सगळा रडकाच. मी म्हटलं काही असं रडतायत काय, माझ्या बरोबरीचे सीन. म्हणजे त्यांचं ओक्साबोक्षी रडणं बघून मला रडायला लागलं. ओके, मग मी काय झालं बघ सांगतो. झाला सगळा सीन, बाहेर आलो. अगं माझी आई गेली. इतकी सुन्न झाले. तो मुलगा गेला, याने आपल्या हे केलंय, जेलमध्ये गेलेले आहेत वगैरे. आणि मी म्हटलं बाबा खरंच शाबास आहे तुमची. आणि तोच प्रसंग जेव्हा माझ्यावर आला तेव्हा मला कळलं की हे काय असतं. आमचं सगळे थिएटर बुक असतात आधी आणि बुकिंग झालेलं असतं. पूर्वी कसं 8-8 दिवस आधी बुकिंग असायचं, आता ते 3 दिवस आधी वगैरे. आणि मी काय झालं की 4 महिने झाले होते मला, मी प्रेग्नंट होते. तर त्यांनी डॉक्टरने सांगितलं की तुम्ही काय करताय, तुम्ही आता विश्रांती घेतली पाहिजे. म्हटलं नाही हो, माझे सगळीकडे प्रयोग लागले. म्हटलं तुम्हाला तसं काही वाटतंय का. मी 7व्या महिन्यापर्यंत डान्स वगैरे केला बरं का. आणि गरज माणसाला सगळं करायला लावते असे. आणि ते म्हणाले नाही तसं काही वाटत नाहीये, पण तुम्ही खूप अशक्त आहात, खूप तारीख होते. आणि तर 7व्या महिन्यात माझा मुलगा गेला. गेल्यानंतर सगळे म्हणाले आता मुलगा गेला तर तू 8 दिवस तरी विश्रांती घे, जाऊ नको कुठे. म्हटलं आता मुलगा जर गेलाय, नाही आवाज इतका ऐकली जाईल शेवट आवाज. तर मुलगा आता गेला, आता मी घरात बसून काय करू. पण मी शोला गेले. तर कुठला शो होता माझा, अश्रूंची नाही इथे उशाला हा. तर ते शेवटचा जो सीन, त्याचे हात तोडा, पाय तोडा, अमुक करा, ते जे सगळं ते वेसूचं काम करायची मी. इतकं रडायला लागलं मला. तर शेवटी बाबा इंटरव्ह्यू लागतो, तू रडतेस किती. म्हटलं काय करू मी, मला सहन होत नाहीये. हो म्हणे मला कळतंय तू आली आहेस हेच खूप आहे. आणि असाच एक किस्सा, माझ्या आईचे मी 8 दिवस सुट्टी घेतली होती की मी काम करणार नाही, तिचे शेवटचे दिवस. आतापर्यंत मी राहिले तर शेवटचे दिवस माझ्याबरोबर जाऊ दे. सगळं त्याला डॉक्टरना बोलवलं. आमचा चंद्रपूरचा दौरा होता आणि सगळे ओव्हरपॅक शो होते. आणि त्यांना म्हटलं की असं असं माझे शो लागलेत सगळे, काय करू. नाही तर मला कोणतरी बदली दिली पाहिजे. पण त्यावेळेला कसं जर बदली द्यायची तर तुम्हीच तालीम घ्यायची, तुम्हीच तिला तयार करायचं जायचं. बावळणारे काय करायचं का कॅन्सल करायचा दौरा, म्हणजे हे सिरियस आहे. म्हटलं थांबा कॅन्सल नका करू, मी विचारतो डॉक्टरना बोलावते. डॉक्टर आले. डॉक्टरने म्हटलं आईचं कसं काय आहे. म्हणजे त्यांचं सांगता येत नाही आता काही. आत्ता तुमची पाठ वळल्यावर पण जातील, 8 दिवस अशाच पण राहतील, नाही तर वर्षभर अशा पण काढतील. म्हटलं मी काय करू. तेवढे माझं असं मत आहे की आता ते त्या बोलत नाही आहेत काहीच नाही, तर तुम्ही जावं. आणि आम्ही गेलो आणि जळगावच्या जवळ पोचलो. तर फोन वाजला बाबांचा. म्हटलं बाबा म्हणाले जरा उठ. म्हटलं का काय झालं. उठले मी तर म्हणाले एक वाईट बातमी ती ओळख. म्हटलं कळलं बाबा. माझ्या भावानी फोन करून सांगितलं की तू गेलीस, 2:30 वाजता तुझी गाडी सुटली आणि 3 वाजता ऐकली. खूप अशा म्हणजे अशा ठिकाण गोष्टी की त्याच्यासाठी थांबू शकत नव्हतं. परत बाबा म्हणे तुला जायचं असलं परत तरी मी येईपर्यंत दुसरी दिवशीची सकाळ येते. जी प्लेनने आले तरी म्हटलं नाही मला आता जायचं की जायचं खूप केलं. पण दौऱ्यात सगळं असं अपसेट होतं ना. म्हणजे तुम्ही कला काय असते 2 मिनिटांमध्ये बोलतो. लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक नाटक चालू आहे बालमंदिराला. त्यांना कळालं होतं की आपले वडील बाबा गेलेत. इंटरव्ह्यूला कळालं होतं. एका केसांचा धक्का पण लागले. कामेंचा सुंदर नाटकापर्यंत अखेरपर्यंत केला. पडदा शेवटचा पडदा पडला. खाली लक्ष्मीकांत बेर्डे 1.5 तास स्टेजवर रडते. हा अभिनय मित्र
कलाकार असतो. खरोखरच एखादी व्यक्ती कला जन्मानंतर आपल्या मिळालेल्या कलेला आकार देऊन जो आपल्या मायबा प्रशिक्षकांकडून जो आकार देतात तर आपण खरोखरच कलाकार म्हणतो. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही शाळा कॉलेज 16-17 वर्षी नाट्य क्षेत्रामध्ये आलात, तर ज्यावेळेस तुम्ही प्रयोग करून यायचा शाळा कॉलेजमध्ये महाविद्यालय, त्यावेळेस प्रतिक्रिया काय शिक्षकांची, मैत्रिणींची, मित्रांची काय असायची त्यावेळेस? फार आनंदी असेल. बरोबर आहे. माझ्या शाळेतले विद्यार्थी नाटक दौरा करून आले आणि सगळ्यांना आलेल्यांना ही नाटकात काम करते, क्या बात आहे, ही नाटकात काम करते. छान छान, पण माझ्या घरच्यांचा पूर्ण विरोध होता. क्या बात आहे. पूर्ण विरोध म्हणजे विरोध पत्करून जुगारून तुम्ही या ठिकाणी हो करूनच केलं. पण आणि कधी असं पैसे आपल्या जवळ ठेवले, दौरा संपला की आम्हाला पैसे मिळाले, बरोबर, हे 10 प्रयोगाचे. म्हणजे आता जसं प्रियम आम्हाला काय मानधन येणार तसं प्रिया मानधन देणार आहेत, बरोबर आहे. फक्त माझं मानधन हे शब्दांचं असणार आहे. धन्यवाद मॅम. तुम्ही खूप मोठ्या अभिनेत्रींचं आता खरोखर मला मुलाखत घ्यायला मिळाली. ऐन वेळेला मी मुलाखत घेतली. अशा बऱ्याच मुलाखती मी घेतल्यात. लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, अरुणजी दाते असतील, प्रशांतजी तांबले असतील, अरुण दाते असतील, अनुरुद्ध पडवळ असतील, शरद पवारचे साहेब असतील, अशा बऱ्याच IGDIच्या कमिटी एवढ्या घेतल्यात. प्रकाश जीना, अरविंद इनामदारांची मुलाखत मी घेतल्याची. पोलीस महासंचालक त्यांच्या हाताखाली मुलाखत घेतली. अरविंद देशपांडे सरांची सोलापूरमध्ये असताना मी पहिले त्यावेळेस मी म्हणाले पोलीस महासंचालक, तर त्यावेळेस ते आले होते. इटालियन स्टाईल आहे सगळी म्हणून ती ड्रेपरी केली. ड्रेपरी मला अल्फा गौरव पुरस्कार आणि 4 दिवसात साहित्य संघात बसून मी शिवण केलं सगळं. आता तुमच्या सुखद अनुभवातलं एक शेवटचं सांगा आपण जास्त आनंद काही झाला. गरुड झेपची ड्रेपरी मी केली होती. बरं. तर बाळासाहेब ठाकरे क्या बात आहे. बाळासाहेब आले तर त्यांचे ते 2 पुत्रे तर त्यांनी वरून सांगितलं ह्या कोणाची आता इथे गरज नाही, पक्षीकरांना क्षमाला भेटायला आलेलं त्याची काही गरज नाही. बरोबर. तर सगळे म्हणे नाही इथे याची काही गरज नाही. ते बाहेर थांबले आणि आत आले. म्हणाले तुझी ड्रेपरी सगळी कुणी केली? सांगतो म्हणाले. बोलवलं मला, हिने केली. तू केलीस ड्रेपरी सगळी? म्हटलं हो. याच्यात तुला काही उणीव दिसत नाही का? शिवाजीच्या ह्याच्यात कपडे. मी सगळं बघितलं, शिरपेच केला सगळं आणि शेले मी माझ्या पद्धतीने केले होते. आता त्या पट्ट्या लावतात ना, त्या न लावता असे त्रिकोणी बांधल्यावर कसं दिसतं, कारण पूर्वी बांधायचे आणि मग त्याच्यात तलवार असेल, त्याप्रमाणे मी केले. त्यामुळे हे तुझं मला फार आवडलं. मुलाखत घेतली त्यांनी माझी, आहे माझ्याकडे जसे आता मी ऐन वेळी घेतली तशी घेतली लगेच बोलून. नंतर मुलाखत घेतली. ओके ओके. आणि म्हणाले तुला काही कमी दिसत नाही? म्हणजे नाही, त्याला काही केल्या कळेना. तो सगळं बघितलं. बाबा म्हटलं बाबा काही तुझ्यात कमी दिसतंय का ड्रेस मध्ये? नाही तो म्हणाले. मग ते म्हणाले उद्या सांगतो तुला. तोपर्यंत मी टेन्शन मध्ये. म्हटलं काय आपण कमी केलीये? परत 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 मी ते काढून बघितलं. दुसऱ्या दिवशी शिवाजी मंदिरला आले तर मला म्हणाले कोल्हापूरला आता प्रयोगाला जाणार ना? कायम आमचा पुण्याचा प्रयोग झाला की कोल्हापूर, तर कोल्हापूरला जाणार आहेस. अंबाबाईच्या देवळासमोर कवड्यांची माळ घेऊन बसतात. ती कवड्यांची माळ घेऊन ती शिवाजीच्या आणि त्यांना तो दम नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही निघायचो तर स्वतः कवड्यांची माळ घेऊन आले. मला म्हणाले ही घे आणि घाल. याला म्हणतात कलाकारावरती असणाऱ्या कलाकारांचं प्रेम आणि अभ्यास बारकाईने जो म्हणतो तो खरोखर खूप 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 सुंदर. आणि मग तुम्ही खरोखर थोडक्यात पण महत्व सांगितलं. आमच्यासारख्या लहान कलाकार आपल्यासारख्या महान कलाकारांना खूप काही शिकायला मिळालं. यांना तर खूप खूप धन्यवाद. नाम करतात पण सगळ्या प्रमुख आणि यानंतर कवड्याच्या माळेचं महत्व काय? देवीच्या गळ्यात असते. देवीच्या गळ्यात देवीची ती कृपा. शिवाजी महाराज त्यासाठी देवीची कृपा आणि शक्ती म्हणतो आपण. आणि ती घातल्याशिवाय जिजाबाई त्याला कुठेही बाहेर या आजच्या घरगुती कार्यक्रमाची सांगतेकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की तितिक्षा आणि श्रीदा क्रिएशन
श्रीदा क्रिएशनचा दुसराच हा कार्यक्रम असेल, पण तितिक्षा इंटरनॅशनलची दशकपूर्ती झाल्यानंतर श्रीदाचं ओपनिंग आहे आणि श्रीदा क्रिएशनचा पण एक पायंडा असल्यासारखं मागच्या कार्यक्रमापासून, आणि तितिक्षाचं तर आहेच आहे. तितिक्षाकडे कोणत्याही कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची वृत्ती नाही. आभार आपण परक्यांचे मानतो, ही सगळी माझी मंडळी आहेत, त्यामुळे काय म्हणतात प्रोटोकॉल आणि याच्यासाठी सुद्धा मी इथे आभार प्रदर्शन करत नाही, शक्यतो टाळते. अगदीच कोणी असेल तर आपल्याला करावंसं वाटतं, पण बहुतांशी कार्यक्रमात नसतं. जसं बालगंधर्वाला एवढा मोठा कार्यक्रम असून सुद्धा तिथे टाळलं होतं. आभार प्रदर्शन माझ्याकडे नसतं. आभाराच्या आधी एक सांगेन की वेगळ्या अनोख्या पद्धतीनं आपल्या या कार्यक्रमाची सांगता करण्याची विनंती मी डॉक्टर साहेबांना करेन. सर खूप मोठे कलाकार आहेत. किशोर कुमार आणि रफी साहेबांचा खूप सुंदर आवाज आहे. अनेक प्रयोग त्यांनी गाण्याचे केले आणि खरोखरच अभिमान आहे. अशा कामे आहेत. प्रिया मॅम या ठिकाणी आहेत, गायक मी आहे आणि आमचे सर आहेत. ऐकूयात सुंदर गोड आवाज किशोर कुमार आणि रफी साहेबांचे. 2 मिनिटं फक्त आधी घेतो. त्यापूर्वी की अनेक क्षेत्रामध्ये मी वावरतो आणि ज्या ज्या क्षेत्रात वावरतो त्या क्षेत्रातलं सरमिश्रण मी करत असतो. इंटरॅक्शन झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कविता करत असाल तर कवितेमध्ये चित्रपट आला पाहिजे, गाणं आलं पाहिजे. रफीचं गाणं आवडतं, किशोर कुमारचं गाणं जर आवडतं, गातो आपण तर ते कवितेमध्ये आलं पाहिजे आणि गाण्यामध्ये कविता आली पाहिजे. गाण्यांवरती सुद्धा मी कविता या केलेल्या आहेत. तसंच ज्योतिषशास्त्र, त्यातही कविता, कवितेमध्ये ज्योतिषशास्त्र, असं सगळं वेगळी जी सगळी माझे वेगळे वेगळ्या ज्या छटाक सगळ्या छंद आहेत ते सगळं परस्परांशी मिळतं करत असतो. आणि त्याचबरोबर मी जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो त्यातही सगळ्या प्रकारची मंडळी, मित्रमंडळी ह्या सगळा गोतावळा हा जमवत असतो. अधिक वेळ घेत नाही. खूप अप्रतिम छान प्रकारचं कवी संमेलन झालं आणि एका महान कलावंत त्या शेजारी मला बसायचा बहुमान मला मिळालं. नाव खूप ऐकलं होतं, म्हणजे इव्हन मी नारायणपेठात राहतो लोखंडे जमिनीजवळ आणि मला वाटतं पहिला सत्कार तुमचा पुणे मराठी गाण्यात झाला होता. हां, तर ते पण मला आठवतं. पण तेव्हा मी जाऊ शकलो नव्हतो. तेव्हापासून होते म्हटलं की हा कोण आहेत क्षमा मॅडम, कोण आहेत क्षमा मॅडम. मग केसरीवाड्यात झाला. तर नाव ऐकत होतं, वाचत होतं फक्त, पण आज प्रत्यक्ष आणि अनुभव केला तर फार. आणि मग मी त्यांना विनंती करेल की तुम्ही आता आत्मचरित्र लिहा त्यावर. नक्की नाही लिहा नाही, शब्दांकन करायला ना कोणतरी. आजकाल असं शब्दांकन पण करतात. आपण सुद्धा शब्दांकन करेल, त्या प्रश्न नाही. तर त्यामुळे आणि ते आवश्यक आहे, कारण पुढच्या पिढीला कशा पद्धतीने माणूस स्ट्रगल करत नाव मिळतं. म्हणजे यशाला शॉर्टकट नाही आहे कुठल्याही बाबतीमध्ये. तर ते आता त्यांनी तुम्हाला बोलतोय केलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कळलं, नंतर ते कळायला काही मार्ग नाही. तर खूप आनंद वाटला. तर हे कर. आणि तसंच प्रियाबद्दल पण 2 मिनिटं असं बोलतं की प्रतिकूलतेच्या विरोधात, म्हणजे प्रतिकूलते परिस्थिती असताना त्यावरती झगडावं कसं आणि शून्यातून. आणि त्याला सांगतात की बा माझी गाठ पडली, जवळ 10 वर्ष झाली असतील. तेव्हा सांगितलं की बाबांनी असं सहज विचारलं की काय करत होते बाबा वगैरे. म्हटलं त्यांची जी संस्था होती नाट्यशारदानं, तर म्हटलं ती बंद नाही करायची, चालू कर म्हटलं. आणि जे काय आणि मदत करायला अनेक मंडळी आहेत सगळी, म्हणजे केवळ मीच असं अनेक जण किंवा आता आपले सतीजी आहेत किंवा असे अनेकांनी म्हटलं चालू ठेव, तू चांगलं काम करणार म्हटल्यावर ती सगळेजण तुझ्या मदतीला येतील. तर पण अत्यंत म्हणजे आत्ता मला वाटतं 1-2 महिने मला वाटतं जेमतेम झाले असतील की खूप मोठमोठ्या संकटांना सामोरं जायला लागलं होतं. अनेक गैरसमज या अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये ते पसरले गेले होते. आणि परिस्थितीमुळे घडत असतं. आपल्याला असं वाटतं ही व्यक्ती अशी का बघते, ही व्यक्ती तशी का बघते, या व्यक्तीबद्दल असं काय ऐकायला मिळते. परंतु प्रत्यक्ष आपण त्या व्यक्तीमध्ये जर डोकावून पाहिलं आत्मीयतेने तर मग माणूस आपल्याला कळतो. आणि त्याबद्दल पण आपण सगळेजण आपण तिचा पण अभिनंदन करूया. प्रियाचा जरा जोरदार टाळ्या होती, आपण तिचा अभिनंदन करू. आपण 2 कविता सादर करू. पहिले किशोर कुमार होती. कधी एखाद्या गर्दीचा हरवला जातो आवाज, कधी एखाद्या गर्दीचा हरवला जातो आवाज एकाकी, आणि ऐकू येत राहते कुणीतरी घातलेली अनामिक साथ, कुणीतरी घातलेली अनामिक साथ. आहा आहा आहा. कधी एखाद्या घनदाट जंगलातील सगळ्याच झाडांना फुटतात एकाकी पंख,
कधी एखाद्या घनदाट जंगलातील सगळ्या झाडांना फुटतात एकाकी पंख आणि भास होतो झाडांनीच घेतलेल्या गगन भरारीचा हो. कधी समुद्राची बेभान भरारी पाहून आकाशाने उधाण येऊन सुरू होते जलधारा नृत्यांचे थैमान. अरे हे ला 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 ला. असा प्रत्येक क्षण देत असतो तुझ्या अजरामर आवाजाची साक्ष. किशोर. आणि आता रफी साहेब. गुलाबी शहरातून मुक्तपणे फुलांचा आस्वाद घेताना दिसलीच अचानक भरलेली तू आणि विसरून गेलो मी सारे भान. हो तुमसे अच्छा कौन है दिल जिगर लो मान लो हम तुम्हारे है सनम तुम हमें पहचान लो. हो तुमसे अच्छा कौन है. आणि मग तेव्हापासून संध्याकाळ झाली की प्रत्येक गर्द हिरव्या पानोपानी अधीर होऊन धावत सोडायचो तुला साथ घालत. आजा आजा आजा. जेव्हा तू भेटलीस चाफ्याच्या झाडापाशी, प्राजक्ताच्या सड्यापाशी, गुलमोहराच्या सावलीपाशी, तेव्हा देत राहिलो मी तुला खात्री. मेरी मोहब्बत जवा रहेगी सदा रहेगी. स्वप्न आणि वास्तवाची जाण न ठेवल्याने भरकटतच राहिलो मी तसे दिशांनी. आणि माझे आयुष्य कधी बनून गेले तू येण्याची प्रतीक्षा म्हणून. सुहानी रात है चुकी ना जाने तुम कब आओगे. संगीतातील आरोहाप्रमाणे माझ्याही आयुष्यात उजाडत आहेत दिवस आणि रात्र. पण खरं सांगू रुपी साहेब सुखदुःखांच्या खेळात मी आशावादी राहिलो ते तुमच्यामुळेच. मेरी आज सुनो प्यार का राग सुनो. आणि हे सगळे जे कार्यक्रम असतात हे निमित्त म्हणजे कशा अर्थाने नसतात तर माणूस जोडणं, माणसावरती प्रेम करणं. साने गुरुजीने म्हटलंय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम वाढतो. आणि म्हणून याच आशयाचं किशोर कुमारच्या 2 ओळी मी सादर करून आपली रजा घेतो. आणि पुन्हा एकदा प्रियाला धन्यवाद. श्रीदा तीर्थक्ष इंटरनॅशनल सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि शेवटच्या 2 ओळी मी सादर करतो. हे प्यार बांटते चलो प्यार बांटते चलो. क्या हिंदू क्या मुसलमान हम सब है भाई भाई. है प्यार बांटते चलो खूप सुंदर. 2 मिनिट फक्त घेतो. 7 जून 2024ला रफी साहेबांचा मुलगा शाहिद रफींनी मला सत्कार केला त्या यशवंतराव चव्हाणमध्ये. ते माझं खूप मोठं कौतुक आहे. कारण सुधीर फडके भेटला तर खूप मोठा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. आणि आज खरोखरच ऑल क्रेडिट गोष्ट तितिक्षाच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रिया दामले मॅम, आम्ही आपले सर्व मॅम, सर्व सहकारी, माझे सर्व कवयित्रींना या ठिकाणी आपण आल्याबद्दल, आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हँड ओव्हर टू प्रिया मॅम. प्रिया, आणखी मला एक नाव घ्यायचंय. कवी संमेलन नाही बोलते नुसती अरुण सर नाही, कविता करायची. ढोलकी घ्यायचे आणि गाडी मधवायला बसायचं. त्यांनी गाणं म्हणायचं, आम्ही नाचायचं. त्यांचे डॉक्टर कुठे आहे का आता? काही कल्पना आहे? कोण डॉक्टर मुलगी त्यांची? ती ह्यालाच आहे, कोल्हापुरात आहे. कारण मला भेटली नाही मागच्या नाही भेटली का? तुम्ही
मला नंबर द्या. बरोबर कामे केली त्याची थोडीशी लिस्ट आम्ही. प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, रमेश भाटकर, निळू फुले, राम नगरकर, नंतर श्रीराम लागू, खूप गुणांकाचे आणि काय नाना पाटेकर, फेमस पिक्चर फेमस बडे घर की बेटी, मुका घ्या मुका, गुंगा बच्चा सबसे अच्छा, पहिला सगळ्यात कुंकू, गड जेजुरी जेजुरी. खूप छान, खूप छान. हो. आता लवकरच भेटूया 1 तारखेच्या कार्यक्रमात. 1 मे मी बघाशी एकदा सांगितलं, आता एकदा परत एकदा सांगते. 1 मे आपण पुण्यात हा कार्यक्रम घेणार आहोत. 8 जून कोल्हापूरला घेणार आहोत. 3 ऑगस्ट परत पुण्यामध्ये आहोत. या तिन्ही कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हे तुम्हाला आताच जे मी टोकन दिलेलं आहे ते दीक्षाचं टोकन आहे ते. कारण का टोकन आहे सांगितलं, कारण मी जे पुढचा कार्यक्रम करणार आहे कलानाट्याचा जो बालगंधर्वला 3 ऑगस्टला, मी आज हे दिलंय कारण 3 ऑगस्टची तयारी आहे ती. 3 ऑगस्टला हे सगळी टोकन मला पाहिजेत 3 ऑगस्टच्या कार्यक्रमात. आयडेंटिटी दिल्यासारखं आहे. हे घेऊन आलो तुम्ही? नाही, हे टोकन आहे. यांना काम, यांना मदत घेऊन, सहकार्य घेऊन ते करायचं. कारण आता आपण खाली जाऊया, पहिले लवकर उतरूया, कारण ते मागून ओरडायला लागले चहा खाली आलेला आहे. ग्रुप फोटो घेऊया. ग्रुप फोटो घेऊया. 3 ऑगस्ट. नाही आम्ही दिसतोय. बसतोय का? ओके ओके. दिसतंय कॅमेरा आपण दिसतोय. खुर्चीवर उभे राहून घ्या. तितिक्षा म्हणजे माझी, तिच्याबरोबर मी काम केलेलं आहे. तिने अगदी माझ्या बरोबर काम केलंय असं नाही, प्रियानी. आणि माझ्या मुलाने तिच्याबरोबर काम केलं. छोटीशी हिच्याऊ एवढी होती, हिच्याऊ नाही लहान तेव्हा काम केलेलं आहे. आणि मी 71 सालापासून काम करते. आणि मी ह्यांच्या बालगंधर्वचा जो मोठा कार्यक्रम झाला त्याला मी आले होते. त्यामुळे मला जरा खूप छान वाटलं, म्हणजे म्हणून आजच्या कार्यक्रमाला हिने बोलावल्यावर मी लगेच हो म्हटलं, नाही तर मी आले नसते. नॉर्मली मी जात नाही कुठे कार्यक्रमांना, कारण गेलं की मग हे सुरू होतं सगळं, काय केलं, कुठले पिक्चर केले, कुठलं हे केलं, मग त्याच्यावर बोलायला लागतं सगळं. म्हणून मी शक्यतोवर कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. त्यावेळेस तिने जे सत्कार वगैरे सगळ्यांचे केले, आपलेपणाने जे ती करते ना, त्याच्यात तिला म्हटलं खूप चांगलं यश येईल तुला, खूप छान गोष्ट आहे. नमस्कार, मैं आज के इस तितिक्षा इंटरनेशनल प्रोग्राम में शामिल हुई। यहाँ पर एक काव्य सम्मेलन था जिसमें मैंने भी कविता प्रस्तुत की। बहुत जाने माने कवि लोग यहाँ पर आए हुए थे। बहुत ही शानदार कार्यक्रम हुआ। साथ ही साथ जो विश्व गुरु जिनको बोलते हैं घाड़ेकर सर भी यहाँ उपस्थित थे। कार्यक्रम में आकर जो प्रिया दामले मैडम से मैं मिली, मैडम का नेचर बहुत अच्छा है। एक शानदार व्यक्तित्व की मालिक होते हुए भी साथ साथ एक सरल और साधारण रूप में उन्होंने हम सबका स्वागत किया। आज का ये कार्यक्रम जिसमें अलग अलग तरह की कविताएं रहेंगी, जैसे कि वीर रस से भरी हुई थी, प्रेम से रस भरी हुई थी, जैसे कि संगनी सर ने सुनाई थी, जोशी सर ने। वीर रस से भरी हुई कविता जो हमारे शिवाजी महाराज पर हुई थी, ये कविताएं जो हमें आगे बढ़ने के लिए प्रेरित करती हैं। मैं खुद एक कवि हूँ, मैं SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी में पढ़ाती भी हूँ और मेरी सिनेमा पर 4 किताबें भी हैं। पर यहाँ आकर जो एक अनुभव हुआ, एक अनुभूति हुई है, वो एक अलग अनुभूति थी। मैं तितिक्षा इंटरनेशनल पुणे को हृदय से बधाई देती हूँ कि वो इसी तरह कार्यक्रम करते रहें और हम सबको इसी तरह बुलाते रहें। बहुत बहुत धन्यवाद। मैंने आज कविता सादर की थी तू चल। हर समाज में हर व्यक्ति के लिए
एक चलने का संदेश कि हर कंडीशन में, चाहे दुख हो, सुख हो, चाहे परेशानियां हो, चाहे रास्ते में कितनी भी तकलीफें आए, उन तकलीफों को हटाते हुए हर इंसान को आगे बढ़ते रहना चाहिए, क्योंकि रुका हुआ पानी तो हमेशा खराब हो जाता है, सड़ जाता है, पर इंसान जब चलता रहता है तो हमेशा प्रगति की राह में जाता है। और वही मेरी कविता मैंने तितिक्षा इंटरनेशनल को समर्पित की थी, क्योंकि वो भी उसी तरह के लिए प्रयास करता हुआ आगे बढ़ रहा है। जी, मेरा नाम सुनील जोशी है। मैं उत्तराखंड पिथौरागढ़ का रहने वाला हूं और यहाँ पर पुणे में विगत 10 वर्षों से रह रहा हूं। हिंदी में कविताएं लिखता हूं, उनको पढ़ता हूं। आज इस सभागृह में मैंने अपनी जो प्रथम प्रस्तुति दी वो थी कैकेयी माता के ऊपर, और हमने बचपन से कैकेयी माता के विभिन्न रूपों को पढ़ा है, सुना है और देखा है। मेरे मन में कुछ कैकेयी माता के प्रति अलग भाव हैं। मैं उनको राम की प्रिय माता के रूप में जानता हूं, और उसी को लेकर के मैंने एक कविता पढ़ी जिसका शीर्षक मैंने दिया था कैकेयी माता। दूसरी मैंने जो मुझे कविता पढ़ने का अवसर प्राप्त हुआ वो संगिनी, जो मेरा एक कविता संग्रह है जो प्रकाशित हो चुका है, उसकी प्रथम कविता है संगिनी, जो हमारे बेटर हाफ है, उनके अनुभवों को लेकर के, उनके प्रेम में रची बसी कुछ कविताएं उस कविता संग्रह में है। उसकी प्रथम कविता मैंने आज पढ़ी, संगिनी। वो मेरे दिल के बहुत करीब है वो रचना, और जिन लोगों ने उस रचना को सुना है, जैसे आज भी यहाँ पर डॉक्टर निर्मला मैम उपस्थित थी, तो उन्होंने ऑन डिमांड मुझसे कहा कि सर वो कविता सुनाइए। ऐसा मेरे साथ 3 या 4 बार हो चुका है कि मुझे वो रचना सुनाने के लिए कहा जाता है। मुझे बहुत अच्छा लगता है, मेरे दिल के करीब है। और इस सभागृह में आपने मेरा इंटरव्यू लिया, आपका बहुत बहुत धन्यवाद। मैं हमेशा इस मान सम्मान को याद रखूंगा। बहुत शुक्रिया आपका। दत्ता तुकाराम बोराणे, मी भारतीय विचार साधनेमध्ये गेली 7 वर्ष काम करतोय, पण आजचा जो हा कार्यक्रम तितिक्षाचा आहे झाला, त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे जरा वेगळंच वाटलं, आणि इथली सर्व म्हणजे तितिक्षामध्ये जे दामले मॅडम आहेत त्यांच्या स्वभावाबद्दल तर खूप म्हणजे आदरणीय मला असं वाटलं की खरंच मग आजचा कार्यक्रम सगळ्या कार्यक्रमापर्यंत आतापर्यंत जे पुढे कार्यक्रम मी केले त्याच्यामध्ये खूप वेगळा वाटला कार्यक्रम, आणि चांगला वाटला, सुंदर वाटला. त्याबद्दल दामले मॅडमला माझे मनापासून आभार आहे.